जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केटच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 6 जून, फ्रायडेचा दिवस, वीकेंडचा दिवस होता. त्यासाठी काल मी एक प्रेडिक्ट केलं होतं की उद्याचा दिवस कदाचित फ्लॅट असू शकतो, कारण ग्लोबल संकेतही तसेच होते. इनफॅक्ट काल एक न्यूज आली होती की इलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यामध्ये काहीतरी वादविवाद झाले होते म्हणून. तर त्यामुळे ग्लोबल जे मार्केट्स आहेत ते थोडेसे स्तब्ध होते, म्हणजे स्टॅग्नंट होते, फ्लॅटिश मुवमेंट करत होते. आणि आपल्या इथेही साधारण असंच काहीसं एक्सपेक्टेड होतं. बट आज आरबीआयची एमपीसीची मीटिंग होती रिगार्डिंग रेट कट. सो जसं रेट कटची न्यूज आली, मार्केटमध्ये एक सडन स्पाइक आला आणि एक चांगली मुवमेंटम हाताला लागली. हालाकी आपण ती मुवमेंट बँक निफ्टीमध्ये कॅप्चर सुद्धा केलेली आहे. आता सध्या मी तुम्हाला निफ्टीच्या चार्टमध्ये दाखवून देतो की निफ्टीचा चार्ट पॅटर्न कसा बनला. ठीक आहे. सो फ्रेंड्स, इथे सर्कल केलेली ही जी फर्स्ट कॅन्डल दिसत आहे तुम्हाला, हा 15 मिनिट्सचा टाइम फ्रेम, 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती हा चार्ट आपण लावलेला आहे. ही जी फर्स्ट कॅन्डल इथे दिसते, सर्कल केलंय ब्लॅक सर्कल, ही 9:15 ची फर्स्ट कॅन्डल आहे आजची निफ्टीची. सो फर्स्ट दोन कॅन्डल आपल्याला इथे बघू शकतो आपण, ज्या रेड झालेल्या आहेत. आणि त्यानंतर 9:30 नंतर मार्केटने मोमेंटम पकडलं आणि जशी आरबीआय एमपीसीची जी न्यूज आली रेट कटची, त्यानंतर तुम्ही बघू शकत असाल इथे सडन स्पाइक मार्केटने दिला आणि प्रॉपर फ्लॅग पॅटर्न बनवला. ठीक आहे, याला फ्लॅग पॅटर्न म्हणतात. वेट, आय विल शो यू. मी तुम्हाला एक हे बघा, हा झाला फ्लॅग, म्हणजे फ्लॅगची ही दांडी झाली. ओके, अँड 1 सेकंड, हे जे आहे हा फ्लॅग झाला. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज फ्लॅग पॅटर्न. ओके, सो निफ्टीमध्ये आपण बघतोय की फ्लॅग पॅटर्न प्रॉपरली तयार झाला होता. सो आपण बँक निफ्टीमध्ये बघूया की बँक निफ्टीचा चार्ट कसा होता. साधारणतः बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तोही सिमिलर टाईपच होता. आणि आपण टेलिग्रामवरती आज ऑलमोस्ट 9:27ला, वेट, आय विल शो यू द परफेक्ट टायमिंग, 9:48ला 58,800चा, लुक ॲट दिस, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. ही बँक निफ्टीची फर्स्ट कॅन्डल. ओके, ही सेकंड कॅन्डल. त्यानंतर म्हणजे एक 10 o'clock नंतर जे मार्केटने मुवमेंटम पकडलं, जशी न्यूज आली तशी, तसा सेम इथेही जसं निफ्टीमध्ये फ्लॅग पॅटर्न बनला तसाच इथेही फ्लॅग पॅटर्न बनलेला आहे. 9:48ला आपण 55,800चा कॉल, म्हणजे माझा स्वतःचा तो पर्सनल ट्रेड होता. जे मी माझे स्वतःचे पर्सनल ट्रेड असो ते मी इथे शेअर करतो टेलिग्रामवरती, जस्ट फॉर युअर नॉलेज पर्पज. ठीक आहे, हे कोणत्या प्रकारचं बाय सेल रेकमेंडेशन नसतं, कोणत्या प्रकारची ॲडवायझरी सर्व्हिस फर्म मी चालवत नाही. हे माझे पर्सनल ट्रेड्स असतात जे मी शेअर करतो. सो 55,800चा कॉल मी अबोव 960 बाय केला होता. मोमेंटम क्लिक झालं आणि त्यानंतर तो कॉल 10, म्हणजे फर्स्ट टार्गेट त्याचं 1010 होतं 50 पॉईंट्सचं, सेकंड टार्गेट 100 पॉईंट्सचं 1060 होतं. बट त्याने अशी मुवमेंट पकडली नंतर की त्याने तो जो कॉल आहे 55,800चा, त्याचा हाय होता आजच्या दिवसाचा 1440. दॅट मीन्स ऑलमोस्ट 400 to 450 पॉईंट्स आपल्याला तिथे कॅप्चर करता आले. जर कोणी ट्रेलिंग एसएल लावला असेल तर त्याला नक्कीच आज 300 पॉईंट्स कॅप्चर करता आले असतील. ठीक आहे फ्रेंड्स, सो हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं आजचं अनालिसिस. आता मंडेला जे आहे, संडेच्या दिवशी मी वीकली अनालिसिस बनवेल, जे पूर्ण वीकचं एक अनालिसिस असेल नेक्स्ट मंडे टू फ्रायडे पर्यंतचं. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला नेक्स्ट मंडेला कसं काय प्रेडिक्शन असू शकते ते आपण डिस्कस करूया. आणि आज जसं मी काल म्हटलं होतं फ्रेंड्स की आज मी काही स्टॉक्सही सांगणार आहे. काही स्टॉक्स माझ्या रडारवरती होते. सो एक्झॅक्टली 9:27ला मी 5 स्टॉक्स दिले होते. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टॉक होता अदानी एंटरप्राइजेस, जो मी 25,117ला दिला होता. ठीक आहे, जो डे एंडला त्याची क्लोजिंग 25,134ला झाली, म्हणजे एक्झॅक्टली 17 पॉईंट्स त्याच्यात गेन झाले. त्यानंतर सेकंड स्टॉक होता JSW एनर्जी, जो मी 513ला दिला होता.
आणि त्याची क्लोजिंग 523 ला झाली, त्याच्यातही 10 पॉईंट्स गेन मिळाले. त्यानंतर थर्ड स्टॉक होता हिंडाल्को, जो 640 ला दिला होता, त्यानेही 650 ला क्लोजिंग दिलेली आहे, अगेन 10 पॉईंट्स. कोल इंडिया हा फोर्थ स्टॉक होता, कोल इंडिया, जो 400 ला दिला होता. हा एकमेव असा स्टॉक होता जो 1 पॉईंटने खाली आला होता, ज्याने 399 ला क्लोजिंग दिली. ओके फ्रेंड्स. फिफ्थ स्टॉक होता हिंद झिंक, ठीक आहे, जो 500 ला दिला होता आणि त्याची क्लोजिंग होती 502. छोटीशी गेन होते त्याच्यामध्ये, बट गेन होते. लुझर साईडला तोही स्टॉक नव्हता. लुझिंग साईडला फक्त एकच स्टॉक होता, दॅट इज कोल इंडिया. सो आणि त्याच्यातही मेजर लॉस नव्हता. आणि हे पाचही स्टॉक, लेट मी टेल यू, हे पाचही स्टॉक ऑप्शन, फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये असतात. तर जर कोणी प्रॉपरली अनालिसिस करून जर ह्या स्टॉक्समध्ये ट्रेड घेतला असेल तर आज 100% त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट झालं असेल. ठीक आहे फ्रेंड्स. सो ही पॉवर आहे अनालिसिसची, नॉलेजची, शेअर मार्केटच्या प्रॉपर एज्युकेशनची. जर तुम्हालाही असं एज्युकेशन नॉलेज घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर मार्केटबद्दल नॉलेज घ्या, ज्ञान घ्या, कारण शेअर मार्केट हेच फ्युचर आहे. तुम्हाला येत्या काळामध्ये 100% याची गरज लागणार आहे. आजही डायरेक्टली, इनडायरेक्टली भरपूर लोक, साधारण सर्व मिडल क्लास पब्लिक ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड आहे, बट इनडायरेक्टली. समवन इज इन्व्हेस्टिंग इन शेअर मार्केट थ्रू LIC or through other insurance policies. Some people are investing in share markets through mutual funds or some other schemes. Rather, मी तर तुम्हाला सांगेन की शेअर मार्केट हे स्वतः शिकण्याची गोष्ट आहे. स्टॉक मार्केट शिका, त्याचं एज्युकेशन घ्या, त्याचा बाऊ करू नका, कारण स्टॉक मार्केट हा सट्टा किंवा जुगार नाहीये. ही एक स्किल आहे, जे स्किल शिकल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमचे फायनान्शियल गोल्स, तुमचे फायनान्शियल टार्गेट्स अचीव करू शकता. सो माझ्या मित्रांनो, मागे राहू नका, माझ्या भगिनींनो मागे राहू नका. स्टॉक मार्केट शिका, ह्यामध्ये खूप सगळं पोटेन्शियल दडलेलं आहे. सो अजून माहितीसाठी, अजून नॉलेजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या एक एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.